नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मल्लिका ही सुष्मिताला फूस लावत असण्याचं स्वानंदीला समजलंय. पण आता ह्या सगळ्या गोष्टीचा पुरावा असला पाहिजे. मग हा पुरावा मिळवला पाहिजे. जर मी पुरावा दाखवू शकले तरच राजवाडे माझ्यावर विश्वास ठेवणार आहेत, हे स्वानंदीच्या लक्षात आलेलं आहे. आणि जर मी पुरावा दाखवला तरच मल्लिका काकूंचा बिंग फुटणार आहे आणि सुष्मिता जो काही दररोज घरामध्ये तमाशा घालते ते सगळं बंद होईल. यासाठी स्वानंदी आता मल्लिका त्याचबरोबर अंशुमन यांच्या विरोधात पुरावा मिळवायचा प्रयत्न करत असते. आणि स्वानंदीच्या या प्रयत्नांना बाप्पाच्या कृपेमुळे यश येणार आहे. आणि समरच्या समोर जेव्हा स्वानंदीने तो पुरावा ठेवणार आहे तेव्हा मात्र समर मल्लिका सोबत असलेलं नातं तोडणार आहे. आणि अक्षरशः समरची अशी इच्छा होत आहे की हिचं थोबाड फोडलं पाहिजे. कारण आई म्हणून मी ज्या बाईला इतके दिवस पूजा करत होतो तिने माझ्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आई आणि मुलगा या नात्याचा अपमान केलेला आहे. या गोष्टीची जाणीव समरला होणार आहे. आणि समरच्या डोळ्यावर इतक्या दिवस मल्लिकाच्या खोट्या प्रेमाची जी काही झापडं लावलेली होती ती झापडं सुद्धा आता निघणार आहेत. कारण आजीला माहिती आहे मल्लिका कशी आहे. म्हणून तर आजीने आजपर्यंत मल्लिकाच्या हातामध्ये घरातली सत्ता कधीच येऊ दिलेली नाही. कारण आजीला माहिती आहे की मल्लिका हे सगळं काय करू शकते. कारण हे सगळं समरच्या बाबांनी उभं केलेलं आहे. पण हे सगळं समरच्या हक्काचं आहे. पण त्याच्यावरती अधिकार गाजवायला मात्र मल्लिका मागे पुढे पाहणार नाही. आणि माझ्या पिंड्याचं काय होईल या सगळ्यानंतर ही काळजी आजीच्या मनात आहे. त्यामुळं आजी हे सगळं स्वानंदी आणि त्याचबरोबर समर या दोघांकडे सोपवणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. इकडे मात्र मल्लिका आता म्हणत असते की सुश, हे बघ हे दागिने तुला कसे वाटतायत. सुश म्हणते केवढा सुंदर आहे ना हा हार. तेव्हा मल्लिका म्हणते अगं तुझाच आहे, मला सांग राजवाड्यांचा पारंपरिक दागिना आहे ना. तेव्हा मल्लिका म्हणत असते की हे बघ सुश, मला काय म्हणायचंय ते एकदा ऐकून घे. आता सुष्मिताने एवढा सुंदर हार तिच्या हातात आहे, तो हार तिने स्वतः घालायचा सोडून मल्लिकाला म्हणते की मॉम इन लॉ, जर हा हार मी माझ्या मॉमला दिला तर. तेव्हा मल्लिका म्हणायला सुरुवात करते की तू देऊ शकतेस, तुझ्याकडे या घरातले अधिकार आहेत ना, त्यामुळं तू कोणताही डिसिजन घेऊ शकते. आफ्टर ऑल तू मॉनिटर आहेस ना या घरातली, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे स्वानंदी हे सगळं पाहत असते. स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं. स्वानंदीला एवढंच माहिती आहे की समोरच्या समोर जर मी पुरावा ठेवला नाही तर काहीच होऊ शकत नाही. त्यानंतर इकडे आता मंदा घरी आलेली असते. हे सगळं कारस्थान मल्लिकाचं असतं. म्हणजेच मंदाला सुद्धा मल्लिकानेच फोन करून बोलावून घेतलेलं असतं की या तुम्ही मंदाताई तुमच्या लेकीला भेटा, कारण इतके दिवस झालेत तुम्ही त्यानंतर आलेलाच नाहीये, तुमच्या लेकीला भेटा, तिलाही बरं वाटेल, असं म्हणत आता मंदाला तिने बोलावून घेतलेलं असतं. इकडे समर आणि स्वानंदी रूममध्ये असतात. स्वानंदीकडे पुरावा असतो, एवढ्या सगळ्या गोष्टी असतात. पण अजूनही स्वानंदी काहीच बोलत नाहीये. कारण स्वानंदीला बघायचं असतं की ह्या सगळ्यामुळं काय होणार आहे. कारण मल्लिका ज्या पद्धतीने आता इकडे सुष्मिताला समजून सांगायचं सोडून तिला फूस लावत होती त्या सगळ्याचा व्हिडिओ स्वानंदीने बनवून घेतलेला असतो. आणि आता मात्र समर म्हणत असतो की हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्हाला काय वाटलं, तुम्ही जे काय बोलताय, तुम्ही जे काय करताय, तुम्हाला नाही वाटत का हे चुकीचं आहे. प्रत्येक वेळेस आपण दुसऱ्यांच्या चुकांचं खापर आपल्या माथ्यावर फोडून घेतो, पण कशासाठी, त्या गोष्टी करू नका तुम्ही. मी तेच केलं इतके दिवस, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे स्वानंदी प्रत्येक वेळेस सुष्मिताने कोणतीही चूक केली तर त्याचा ब्लेम स्वतःवर घेते आणि स्वतः सगळ्यांची माफी मागते, स्वतःलाच दोष देत राहते. हे सगळं कोण करते. खरं तर स्वानंदीला माहिती आहे की हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे, त्या विरोधातला पुरावा सुद्धा आहे. पण स्वानंदी योग्य वेळेची वाट पाहत असते. तेव्हा मात्र समर म्हणत असतो की जी चूक मी केली आहे ती तुम्ही करू नका. मग मात्र स्वानंदी विचारू लागते कसली चूक, कशाबद्दल बोलताय तुम्ही. समर म्हणत असतो ते जाऊ द्या, ते महत्त्वाचं नाही आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते राजवाडे बोला आता तुम्ही, विषय निघालाय ना तर बोला ना, मोकळे व्हा बोलून. मग समर सांगू लागतो की अंशुमन चुकतोय हे मला माहीत असायचं, तरीही मी त्याला पाठीशी घातलं. पण आज त्याने एक नाही तर कितीतरी मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहेत, असं इकडे समर सांगत असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता तो हाराचा जो बॉक्स आहे तो मंदाच्या पर्समध्ये असतो. आणि मल्लिका मुद्दामच मंदाची पर्स खाली ओतते. नेमकी आजी तिथे येते आणि आजी पाहते तर त्या पर्समधून तो हार बाहेर पडायला लागलेला असतो. आणि जेव्हा
हे सगळं आजी पाहते तेव्हा मात्र आजी विचारते, हे सगळं काय आहे? मलाही कळत नाहीये की हा सोन्याचा हार तुमच्याकडे कसा आला? तेव्हा मात्र इकडे लगेचच सुष्मिता बोलायला सुरुवात करते, मी दिलंय माझ्या आईला. मी देऊ शकत नाहीये का तो हार? माझ्या आईसाठी नाही का करू शकत मी एवढं सगळं? असं ती बोलते. आणि तेव्हा मात्र इकडे सुष म्हणते की मी माझ्या मॉमला स्वतःहून दिलाय तो हार. आजी म्हणते, अगं तुला कळतंय का? द्यायचा होता तर दुसरा कोणताही दागिना त्यांना द्यायचाच ना, हा द्यायची काय गरज होती? त्यावरती ती म्हणते, काय झालं, काय चुकलं माझं? मग मात्र इकडे आजी म्हणते, तुला माहिती आहे ना राजवाड्यांचा पारंपरिक दागिना आहे. तेव्हा स्वानंदी तिथे येते आणि स्वानंदी म्हणते, झालं, काल एवढं सगळं तुला मी समजून सांगितलं होतं तरीही पुन्हा पालत्या घड्यावर पाणी. म्हणजे स्वानंदी ज्या योग्य वेळेची वाट बघत होती ती योग्य वेळ आता आलेली असते, कारण मल्लिकाचं जे कारस्थान आहे ते समोर येणार असतं आणि मल्लिकाच्या बाबतीत आता बँड वाजणार असतो हे स्वानंदीने पक्क करून ठेवलेलं असतं. मग स्वानंदी म्हणते, किती वेळा समजून सांगायच्या गोष्टी तुला? एवढं सगळं झालेलं आहे तरीही तुझ्या डोक्यात येतच नाहीये, कारण तुला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्या चुका वाढतच आहेत. आजी म्हणते की हे बघ पिंट्या, ही प्रत्येक वेळेस हिच्याकडे असलेल्या अधिकारांचा गैरवापर करत आहे. मला असं वाटतंय की तिच्याकडचे अधिकार काढून घेतले पाहिजेत. तेव्हा समर सुद्धा सांगू लागतो आणि स्वानंदी सुद्धा म्हणते की हो, तिच्याकडचे अधिकार काढून घ्यावेच लागणार आहेत. मग आजी म्हणते की काही झालं तरी ह्या घराची जबाबदारी, ह्या घराच्या किल्ल्या ज्या आहेत या घरच्या जाणत्या बाईकडे गेल्या पाहिजेत, जी हे घर सगळं व्यवस्थित सांभाळू शकेल. मल्लिका म्हणते, हो नाही, खरंच जाणत्या बाईकडे दिल्या पाहिजेत. तिला असं वाटत असतं की ह्या चाव्या हे सगळं आता माझ्याकडे दिलं जाणार आहे, म्हणून तिने आजींच्या समोर हात करूनच बसलेली असते की मला द्या त्या चाव्या. त्याचवेळी सगळेजण तिथं आहेत, म्हणजेच मंदाच्या समोर सुष्मिताचे अधिकार काढून घेतले गेलेले आहेत आणि इकडे स्वानंदीला मात्र आजी त्या चाव्या देत आहेत. म्हणजेच मल्लिकाची जी बोंबाबोंब होती ती आता थांबलेलीच असते, कारण तिला कळायचंच बंद झालेलं असतं की हे सगळं काय होतंय. म्हणजे मला डावलून या चाव्या स्वानंदीकडे गेलेल्या आहेत, म्हणजे अर्पिताकडे इकडे सुशकडे होत्या, आता सुशकडेही राहिलेल्या नाहीयेत. म्हणजे पुन्हा आता वाट लागणार, कारण एवढं सगळं ठरवलेलं होतं आणि त्या गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीयेत, म्हणून मल्लिकाला वाईट वाटू लागतं. आजी मात्र स्वानंदीला जेव्हा त्या चाव्या द्यायला जात असते तेव्हा आजी म्हणते की बाजूला सरक जरा, मला नंदूला द्यायचेत. असं म्हणत त्या चाव्या स्वानंदीच्या हातामध्ये आजीने ठेवलेल्या असतात. आजी स्वानंदीला सांगते की मला माहिती आहे या घराची जबाबदारी फक्त आणि फक्त तूच व्यवस्थितपणे सांभाळू शकते, दुसरं कोणीच ही जबाबदारी घेऊ शकत नाही. या गोष्टीची खात्री माझी पटलेली आहे, म्हणून तर या घराचे हक्क अधिकार मी तुझ्याकडे देत आहे, असं इकडे आजी बोलत असतात. मग स्वानंदीच्या हातात चाव्या दिलेल्या असतात तेव्हा समरसुद्धा तिथं असतो. समरसुद्धा हे सगळं पाहतो आणि तेव्हा स्वानंदीला सांगू लागतो की घ्या तुम्ही. पण मल्लिकाची वाट लागलेली असते. मल्लिका आता रूममध्ये जाते आणि त्याचबरोबर अंशुमन, त्याचबरोबर सुष्मिता सगळेजण तिथं असतात. आता चाव्या तर स्वानंदीने घेतलेत, पण आता या गोष्टीसुद्धा आपण सहन करायच्या नाहीत असं म्हणत इकडे मल्लिका म्हणू लागते, बघितलं ना काय झालं, तुझ्याकडचे अधिकार काढून घेतले आणि हे सगळं कोणामुळे झालंय? तर सुश, तुझ्या लक्षात येत नाहीये, हे सगळं तुझ्या स्वानंदीताईमुळे झालंय. बघ ना, म्हणजे तू तुझ्या आईला दागिना देत होती, तिची आई आणि तुझी आई काय वेगळे आहे का? पण बरोबर तिनं तिथं सावत्रपणा दाखवला. हे जर तिची सख्खी आई असती तर तिने दिला नसता का दागिना? हे स्वानंदी जेव्हा बाहेरून पाहत असते तेव्हा तिला धक्का बसतो. स्वानंदी म्हणते, हे सगळं काय आहे? कालही एक व्हिडिओ बनवला होता, आज दुसरा व्हिडिओ स्वानंदी बनवते, कारण राजवाड्यांच्या पुढे काकूच्या विरोधातला पुराव्यांचा पाऊस पाडावाच लागणार असतो. मग स्वानंदी ऐकते तेव्हा ते म्हणत असतात की किती वेळा सांगितले तुला, कारण तिकडे स्वानंदीचं असं म्हणणं असतं की हे सगळं अति चाललंय, कारण आता पुन्हा भडकवलं जात असतं. सुष्मिताला सांगितलं जात असतं की बघ, हे सगळं तुझ्या नंदुताईमुळे झालेलं आहे, अधिकार कोणाला मिळाले? तिला. म्हणजेच या सगळ्या मागची खरी सूत्रधार कोण आहे लक्षात आलं ना तुझ्या? तेव्हा सुष म्हणते, म्हणजे नंदुताईने मला हे सगळं करायला लावलंय, असं म्हणत तिने रडायला सुरुवात करते. इकडे स्वानंदी समरकडे येते आणि समरला म्हणते की राजवाडे, हा घ्या पुरावा. इतक्या वेळ तुम्ही मला विचारत होता ना पुरावा दाखवा, पुरावा दाखवा, मग हा पुरावा घ्या आणि ठरवा काय करायचंय ते, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला पुरावाच पाहिजे असतो ना, कधीतरी माणसाच्या बोलण्यावर पण विश्वास ठेवा, असं इकडे स्वानंदी समरला म्हणत असते. तेव्हा समर तो व्हिडिओ पाहतो आणि त्याला कळतं की तो व्हिडिओ कधीचा आहे ते, त्यामुळं त्याचा स्वानंदीवरती विश्वास बसतो आणि तो
आता स्वानंदी आणि तो दोघंही आता खाली येतात. काकूला बोलवलं जातं, अंशुमनला बोलवलं जातं. आजपर्यंत जो काही तुम्ही गोंधळ घातलेला आहे ते पटापट सांगायचं, कारण आज जे काही केलेलं आहे ते पूर्ण चुकीचं आहे. काकू, मी तुला माझ्या आईच्या जागी मानत होतो, पण हे सगळं तू काय करून ठेवलंस? तुझ्या लक्षात येतंय का त्याचे परिणाम काय होत आहेत? असं तो सांगत असतो आणि तो म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही माझं आणि तुझं नातं आता संपलेलं आहे. त्या नात्याला तडा गेलेला आहे. मी तुला माझ्या आईसमोर मानत होतो, पण काहीच उपयोग झालेला नाही, कारण तुला त्या गोष्टीची जाणीव नाही. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, या घरातल्या कोणत्याही गोष्टींमध्ये नाक खुपसायचं नाही, ढवळाढवळ करायची नाही, कारण काहीही झालं तरीही या घरची मालकीन स्वानंदी मॅडम आहेत, या घरची लक्ष्मी त्या आहेत, असं समर ठणकावून सांगत असतो. खरं तर समरने त्या मल्लिकाचं थोबाड फोडलं पाहिजे आणि घरातून धक्के मारत हाकललं पाहिजे, पण समीरकडे माणुसकी आहे म्हणून तो शांत राहिलेला असतो. तर इकडे समरने दाखवून दिलेलं आहे की जर त्याच्यासमोर असं मल्लिकाचं कारस्थान आलं तर तो एवढा पेटून उठलेला आहे. इवन त्याने धमकीसुद्धा दिलेली असते की जर का पुन्हा असलं काही करण्याचा प्रयत्न केला तर या घराची दारं तुझ्यासाठी कायमची बंद असतील. त्यामुळं मल्लिका चांगलीच घाबरलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.